बँगलोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर जिंकलं बघा. इतका आनंद झाला त्या विराट कोहलीच्या फॅन्स क्लबला. उचलून घेतलं, रडला तो गडी. तो विराट कोहली म्हणजे देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. त्याच्या इतके रन, त्याच्या इतके शतक कोणाला करता आले नाही. इतका भारी खेळतो. खेळूच तर लोक मॅच पाहतात. रिटायरमेंट घेतली तर लोक म्हणजे मॅचच बघायचे. एवढा प्रसिद्ध खेळाडू. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. स्वतःची इंडस्ट्री, दोघांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होते. दोघंही जण मागच्या 2 आठवड्यापूर्वी वृंदावनला गेले होते. वृंदावनला जाऊन राधेचं दर्शन घेऊन त्या पिवळ्या कपड्याच्या प्रेमानंद बाबाच्या सत्संगामध्ये सामील झाले होते. जरा व्हिडिओ बघा. साधूला विचारत होते, महाराज आम्ही कसं जगलं पाहिजे. 1 नंबरची श्रीमंती असणारा खेळाडू वृंदावनला जातो आणि एका साधूला विचारतो, आपण का विचारू नये. साधूला विचारलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्याकडे, गाथा आहे आपल्याकडं, भागवत आहे आपल्याकडे. विचारा भागवताला, विचारा ज्ञानेश्वरीला, विचारा गाथ्याला आम्ही कसं जगलं पाहिजे. फार सुंदर सांगतात संत. दुःख आलं तरी सांगतात, सुख मिळालं तरी सांगतात, पैसे जास्त असले तरी सांगतात, खायची पंचायत असली तरी सांगतात. प्रत्येक गोष्ट सांगू शकतो. वेळ कमी आहे. बघायचं तुम्हाला. एवढा श्रीमंत व्यक्ती विराट कोहली साधूला विचारून जीवन जगतो. मांसाहार सोडून देतो, शाकाहार करतो. हे पोरांनी शिकलं पाहिजे, तरुणांनी ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाहीत महाराज. 2 किडण्या नसताना जिवंत काय आहेत. तर ते प्रेमानंद महाराज सांगतात, राधा राणीचं भजन केल्यामुळे जिवंत आहे. मग ज्या राधा राणीचं भजन केल्यावर किडण्या नसणारा महात्मा जगतो, त्या राधा राणीला तुम्ही बाजारातलं कसं काय म्हणू शकता. त्या बाजाराच्या गवळणी कसं काय म्हणू शकता. नाही, तुमच्या वाणीला पाप लागेल.